लोह आणि कॅल्शियमने युक्त अशा या हेल्दी वड्या, नाचणीच्या वड्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला दाखवते. सुरुवातीला साहित्य. इथं मी 1.5 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, 1 वाटी काजू बदामची पूड आणि 1 वाटी साखर, थोडंसं तूप, साधारण 7 ते 8 चमचे तूप आहे. साखर तुम्ही अजून अर्धी वाटी वाढवलीत तरी चालू शकतं. आता मी सुरुवातीला कढई गरम करत ठेवली होती. त्याच्यामध्ये आपण जे पीठ घेतलं होतं ते छान 5 ते 10 मिनटासाठी भाजून घेऊया. खमंग भाजून घेतलं की आपली वडीसुद्धा छान टेस्टी बनते. तर याच्यामध्ये थोडंसं सुरुवातीला तूप घातलेलं आहे आणि आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे. पीठ छान भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये एक एक जिन्नस घालूया. आता सुरुवातीला मी सुकं खोबरं भाजून जे घेतलेलं ते अर्धी वाटीच घालणार आहे. अर्धी वाटी थोडंसं ठेवलेलं आहे वरती गार्निशिंग करता. आणि जे आपण काजू बदामची पूड घेतलेली ती भाजून घेतलेली आहे, भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती याच्यात घालून घेते आणि थोडंसं तूप घालून परत आपल्याला बारीक गॅसवर 5 ते 10 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी बाजूला ठेवलेलं आहे. आता आपण जी साखर घेतलेली ती आपण त्याचा जरा असा तारीपर्यंत नुसती उकळून घ्यायची आहे. आपल्याला काय पाक करायचा नाही आहे, उकळून घ्यायचं आहे फक्त. आणि अशा पद्धतीनं परत आपल्याला बारीक गॅसवर हे मिश्रण 5 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. त्याचा असा छान गोळा होतो. आता आपण हे जे बघूया आपलं मिश्रण की थापण्यासाठी तयार आहे का. तर इथं अशा पद्धतीनं एक गोळी तयार होते, म्हणजे हे पीठ आपलं थापण्यासाठी तयार आहे. ताटाला मी तूप लावून ठेवलंच होतं. तर आता हे मिश्रण ताटावर ओतून घेते आणि वाटीला थोडंसं तूप लावून छान थापून घेते. इथं माझं सगळं मिश्रण थापून तयार आहे. आपण जे खोबरं ठेवलं होतं ते वरती गार्निशिंग करता घालते आणि सुरीला थोडंसं तूप लावून याचे काप करून घेते, म्हणजे वड्या काढून घेते. आणि 10 मिनटं आपल्याला थांबायचं आहे. 10 मिनटांना मिश्रण गार झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. इथं खमंग, टेस्टी, हेल्दी अशा ह्या आपल्या नाचणीच्या वड्या तयार आहेत. मंडळी, तुम्हीसुद्धा नक्की माझ्या पद्धतीनं करून बघा आणि मला तुमचा रिप्लाय नक्की द्या. धन्यवाद.